DRCC पॅकर्स जामसंडे यांना मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे. आमंत्रण स्वीकारलं आणि 2 सलामीवीर मैदानाच्या आतवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच स्ट्रायकिंग गेटवरती सुहास तांबे सर पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक गेटला ऋषिकेश तारकर आपल्याला स्ट्राईक गेटवरती पाहायला मिळते. जस्ट ऑफिशियल इशारा येतोय आमच्या पंचांचा आजच्या दिवसातील पंच आपल्याला पाहायला मिळत आहे युवराज सावंत सर आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज स्मिथ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रारंभीचं पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेटवरती सुहास तांबे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्सपिरियन्स आपल्या गाठीशी घेतलेला असा हा खेळाडू आपल्याला दिसतोय. त्यावरती मात्र पहिला चेंडू फाइलिंग साईडने चेंडू प्रयत्न करतोय, पलायन करतोय. एक धाव तर पूर्ण झालाय, दुसऱ्या धावेसाठी तमाम शक्यता. मात्र तोपर्यंत धाव घेण्याचा कुठचाही मोह, कुठचीही आशा, कुठचीही निस्वार्थ पाहायला भेटत नाही. आणि मात्र तोपर्यंत पंचांची पहिल्या चेंडूवरती थोडीशी कसरत होताना पाहायला मिळते. अर्थात चेंडू हा मात्र पंच घोषित करतायत की सोय नसल्याचा 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा या ठिकाणी दिला जातो. म्हणजे यानंतर हा चेंडू हाताळला तर मात्र ह्या चेंडूला दंडाची कारवाई केली जाईल असा निर्वाळा दिला गेलाय. परत एकदा तो चेंडू आणि पंचांचा हात बाहेर येतोय. म्हणजे अर्थातच चेंडू हा मात्र नो असल्याची खूण केली जाते. फ्री हिट चेंडू असेल, उडाळी पहा नीट पुढचा चेंडू फ्री हिट मोठा पट्टा घेण्यासाठी सुवर्ण संधीवाला ऋषीसाठी ताकद आहे. मात्र ह्या मैदानावरती आजमावावी लागेल. परत एकदा मोठा फटका ऋषीच्या बॅटमधला. मात्र तोपर्यंत खूप दूरपर्यंत चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय ऋषीच्या बॅटमधला. नो बॉल होता, फ्री हिट होता. फ्री हिट झाला ऋषीसाठी आणि डोक्याच्या वरनं चेंडू फटका ऋषीच्या बॅटमधला. मात्र तोपर्यंत खूप दूरपर्यंत चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होताना पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. आता मात्र दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. प्रारंभीचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकावरती मात्र प्रहार करण्याचा इरादा गोलंदाजीच्या ऍक्शन वरनं घेतला गेलाय. स्ट्रायकिंग गेटवर ऋषीकडनं ओहो नजाकत पाहायला मिळते ऋषीकडनं. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला फाटवलं जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. त्याच्याकडनं कुठची चूक होणार नाही याची निर्वाळा घेत मात्र प्रारंभीच्या पहिल्या षटकावरती 9च्या साह्याने मोठा फटका खेळत मात्र सांघिक धावसंख्या प्रथम गोलंदाजी मैदानाच्या आतवरती DRCC पॅकर्स जामसंडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती आणि हवा बनवल्या गेल्या आहेत त्या मात्र 12. चला PS स्पोर्ट्स मॅजिकल षटक मैदानाच्या आतवरती हाताळलं जाईल. मॅजिकल षटक सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतील आणि ह्या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जमवल्या जातील त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला मिळाल्या जातील. पण हा मध्येच येतोय आणि पण असेल जर तुमचा विकेट्स गेला तर ज्या रन बॉल सिच्युएशनने तुमचा सामना चाललाय तशाच प्रकारे हा सामना चालताना पाहायला भेटेल. गोलंदाज
फुलटोल केला, बघावं लागेल त्यावरती मात्र धावांचा पाठलाग कितपर्यंत येईल. एक टप्प्याचं उल्लंघन, दुसऱ्या टप्प्याचं उल्लंघन, चेंडूचा प्रवास करतोय तो अर्थात सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 17 धावा. मात्र या 3 चेंडूंच्या समाप्ती सकेरीस 5 धावा ह्या मिळताना पाहायला मिळते. म्हणजे अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंवरती एखाद दुसरा मोठा हिट होईल आणि जर एखाद दुसरा मोठा हिट झाला तर मात्र मामला फिट होईल. सुहास तांबे मारेल का मोठा हिट, येईल का त्याच्या बॅटमन अजून एखाद दुसरा मोठा फटका. मात्र तोपर्यंत जो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॉडीवरती हा चेंडू आणि तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण झाली आहे. 4 चेंडूंच्या समाप्ती सकेरीस मात्र आतापर्यंत तरी 6 धावा या षटकावरती निघाल्या. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. आता मात्र ऋषीला एखाद दुसरी वेगी मारावी लागेल. की 10 धावा निघतील या षटकावरती. काय वाटतंय सूरज, ह्या राहिलेल्या 2 चेंडूंचा जर खेळाचा विचार केला, ऋषीची बॅट बघितली, गोलंदाजी ऍक्शन बघितली, तर या 2 चेंडूवरती कितपर्यंत पोहोचेल, विकेट येईल की मोठा धमाका होईल. ऋषी मारेल असं म्हणेपर्यंत ऋषीने मारलाय आणि खूप लांब पर्यंत मारलाय. ऋषी तारकरच्या बॅटमधनं अजून एक मोठा धमाका झालाय. चेंडू सीमारेषा पलीकडे फरार झालाय. आलाय अजून एक PS स्पोर्ट्स दमदार षटकार. हा 6 धावांसाठी चेंडू होता. 6-6 12 आलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती जर विकेट गेला सूरज तर कहाणीमध्ये ट्विस्ट. रन आला, डबल धावा, जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा. आता मात्र बघावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. फुल टॉस होता, मात्र फुल टॉसला फुल तोल करताना थोडासा वाचला तो चेंडू. निर्धाव आलाय, मात्र हरकत नाहीये. निर्धाव जरी आला असेल तरी मात्र विकेट्स गेल्या नाहीयेत. या षटकावरती धावा निघाल्या 12, म्हणजे 12 अजून वाढल्या जाते. म्हणजे या षटकावरती टोटल धावा आल्या 24 आणि पहिल्या षटकावरती धावा निघाल्या होत्या 12. म्हणजे एकंदरीत झाले 36 धावा 2 षटकांची समाप्तीस. झालाय मोठा फटका तर खेळला. 1 धाव तर पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, मात्र दुसऱ्या धावेसाठी पावलं वळतील का. की ऋषीच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. देहवेष्टीची जर भाषा बघितली तर मात्र मैदानाच्या 4ही बाजूने फटके खेळण्याची क्षमता आहे. 5 चेंडूंचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगमध्ये बाकी आहे. 37 धावा झाल्या. ऋषी DRCC संघ नक्कीच विचार करते ऋषीच्या बॅटमधून 2 मोठे फटके बंधनकारक असतील आणि त्यातील मात्र मोठा फटका खेळण्यासाठी चाललेला प्रयत्न हा फसला जातोय आणि ही ऋषीची प्राइझिंग विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत ऋषीने जे आपलं काम होतं ते मात्र प्रामाणिक केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात अक्षय. तर 38 धावा अजूनही शेवटचा षटक आणि 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परत एकदा सुरेख ऍक्शन वरती चेंडू होताना पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती पण
जर बघितलं तर मात्र एका चांगल्या ऍक्शन वरती आदित्य गोलंदाजी करतोय. अक्षयला मात्र बांधून ठेवलंय साखळ्यामध्ये, म्हणायला हरकत नाही. एका चेंडूच्या खेळामध्ये पहिला थोडासा बाहेर नाही गेलाय, आता त्यानंतर वापस गेले. अक्षयला आता मात्र स्वतःला साबित करणारी फटकेबाजी करावी लागेल. एकात दुसरा मोठा हिट घ्यावा लागेल अक्षयला. परत एकदा मोठा फटका अक्षयच्या बॅटमधला. सांगितल्याप्रमाणे स्वतःला साबित करणारा फटका मैदानाच्या आतवरती पाहिजे आणि त्यावरती मात्र अक्षयच्या बॅटमधला सुरेख फटका येताना पाहायला मिळतोय. अक्षय मयेकर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट होता, त्यावरती मात्र थोडा फसलाय, मात्र त्यानंतर स्वतःच्या लिडार मध्ये चेंडू बनवून घेतलाय आणि पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 44 धावा या मात्र धावफलकावरती. सेवेच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परत एकदा थोडासा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये याची श्राम निश्चितता घेतली जाते आणि तोपर्यंत मात्र एका धावेने सांघिक धावसंख्येवरती भर पडते. सांघिक धावसंख्या पोहोचेल 45 धावांवरती. शेवटचा चेंडू आहे पहिल्या इनिंग मधला. मी टॉस साठी आमंत्रण देतोय आनंदवाडी आणि तांबवडे या दोन्ही संघटनांमध्ये. परत एकदा सुरेख चेंडू, त्यावरती मात्र चांगला फटका आलाय. क्षेत्राची त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय, टांगा पलटी, घोडे फरार. पीआर स्पोर्ट ब्रँडेड चौकार येताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती नशीबवान ऑक्सिजन वाला चौकार दिला जातोय. फील्डर तैनात है, थोड़ी सी गैप, रूशी पार करा कर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, तब तक इस बीच एक रन निकाला। नो बॉल
बॉल का इशारा। कुल मिलाकर यहाँ पर अगर देखा जाए इस तरह से 3 रन आ चुके हैं।
गेंद यहाँ विशेष है, 2 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बनाने को बेहतर रहेगा स्लीप के लिए गेंद यहाँ पर उसको पार करती है गेंद इस बार आया में गेंद और यहाँ पर क्या कैच को पकड़ लिया भाई, यादगार कैच। बल्कि दोनों में जैसे 2 कैचेस हमने देखे तो प्रशांत आसमेकर के कैच देखी और जैसे कि अगर देखा जाए तो संतोषी के संतोष तारू सर जिनकी कैच हमने देखी, उसके बाद आज अगर देखा जाए इस खिलाड़ी का नाम बता दो जिसने कैच पकड़ा, अक्षय मोरारसी दीपराज जिन्होंने कैच पकड़ लिया। जहाँ देखो हमारे साथ सूरज दोगेकर बैठे हैं और कह रहे हैं कि ये कैच नोना ने पकड़ी है, ये नोना नाम आपका रखा गया भाई, जब यहाँ पर क्रिकेट में आपका नाम है दीपराज, बहुत अच्छा नाम है, पर नोना आपने जो कैच पकड़ी है एक खूबसूरत कैच, यादगार कैच, हेलो हेलो और बहुत बड़ी विकेट स्मिथ की जैसी आइन और बल्लेबाज कीपर के करता बने और इससे भी अगर देखा जाए तो ओवर की समाप्ति, ओवर का खेल खत्म हो चुका है। इस ओवर में आए केवल अगर देखा जाए तो केवल 5 रन आए, 4 रन। जी हाँ, अगर समझ में करेगी 4 रन आए तो 4 रन वही रहेंगे, दुगना नहीं बनेंगे क्योंकि आपकी विकेट गई है। कुल मिलाकर 2 ओवर के बाद टोटल स्कोर है 15 रन। और हम विकेट गेंदबाज के तीसरे नंबर पर गेंदबाज आते हैं नदीम तोड़गे, इसी बीच गेंदबाज के लिए राइट आर्म राउंड विकेट गेंदकीपर से थोड़ी सी मिस बने, 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए कहीं ना कहीं यहाँ पर सुभाष पांडे सर जिनके हाथों में से गेंद फिसल गई है तब तक के लिए 1 रन नदीम तोड़गे अपनी बॉलिंग पर राइट आर्म राउंड विकेट गेंदबाज के लिए तैयार है। छोटा सा रन पर नदीम तोड़गे का सामने बिल्कुल बल्लेबाज स्मिथ खेलने के लिए तैयार, इसी बीच गेंद स्मिथ के लिए स्मिथ ने हल्के हाथों से खेल दिया, आर्यन हुआ सलीम राउत के लिए चली गई गेंद मार कर आर्यन और इसी बीच यहाँ पर 1 रन और 1 रन के वजह से स्कोर बढ़ता है 17 रन 17 ओवर में विकेट। इसी बीच गेंद यहाँ पर गेंद को खेल दिया लंदर की तरफ, गेंद तो चली गई, अंपायर का इशारा, ये आर्यन ने मारला है बॉलर नदीम तोड़गे गेंदबाज पूरी बार तैयार अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर भी विकेट गेंदबाज के लिए तैयार रहेंगे। ये कोनी मार रहे तो इसी बीच गेंद यहाँ पर फिर एक बार गेंद को खेल दिया, जैसे कि मिड विकेट की दिशा में गेंद चली गई, फील्डर तैनात है, 1 रन आसानी के साथ पूरा करते हैं। मैच में अगर देखा जाए तो औपचारिकता बाकी रही है, लेवल अगर देखा जाए जिस तरह से यहाँ पर एक तरफ बॉलिंग टीम कर रही है DRCC जॉनसन टीम, हालांकि यहाँ पर जीत के करीब पहुंचना चाहते हैं ओवर द विकेट। इसी बीच गेंद यहाँ पर गेंद को खेल दिया है आर्यन और इस बीच अगर देखा जाए तो 1 रन 16 निकल है, आखिरी गेंद है विशेष है, DRCC जॉनसन टीम कमबैक करती है, जीतने की इरादे तो स्पष्ट कर ली राइट ओवर द विकेट। यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर रोड़ा गोल किया है बट इसमें ये निकल जाएगी सीमारे का बाहर है 6 के लिए और दोनों टीमें DRCC जॉनसन ने पैकर्स पे नेक्स्ट मैच रहेगा जो कि